वेळेचं जरा बंधन पाळूया साहेब. 4 महिन्याने इलेक्शन येणार आहे. मतदारसंघातल्या मागण्या मागायचे. अध्यक्ष महोदय, शेवटचा प्रश्न की अध्यक्ष महोदय, शेवटचे 2. लास्ट घ्या चल. अध्यक्ष महोदय, शेवटचं. धन्यवाद आपण बोललेलं दिल्याबद्दल. सन्माननीय सदस्या मनीषाताई चौधरी, सर्व सदस्यांना विनंती आहे, वेळेचं जरा बंधन पाळूया साहेब. 4 महिन्याने इलेक्शन येणार आहे. मतदारसंघातल्या मागण्या मागायचे. अध्यक्ष महोदय, सन 2024-25च्या अर्थसंकल्पाच्या अनुदानाच्या मागण्यावर नगरविकास विभाग बाब क्रमांक 45 मागणी क्रमांक 2217F2. अध्यक्ष महोदय, प्रथम मी सरकारचं अभिनंदन करते की माझ्या मतदारसंघात बरीच कामं हे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून होत आहे. तरी आता मुंबई महानगरपालिकेकडे बॉडी नसल्या कारणाने आम्हाला भरीव निधी आमदार म्हणून त्यांनी द्यावा अशी मी मागणी करत आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात कांदरपाडा ते सुभाषचंद्र बोस हा 5 किलोमीटरचा रस्त्याचं टेंडर झालंय. वर्क ऑर्डर दिलेली आहे. तरी लवकरात लवकर काम चालू करावी अशी मी विनंती करत आहे. अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघात मुंबई महानगरपालिकेतर्फे 400 बेडचं भगवती हॉस्पिटल तयार होते. त्यासाठी लागणारी मशिनरी, स्टाफ तातडीने उपाययोजना करून ते जनतेच्या सेवा करण्यासाठी लोकार्पण करण्यात यावी ही सुद्धा विनंती करत आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात शैलेंद्रनगर येथे पोस्ट ऑफिस होतं दहिसर पूर्वेला. ते C1 कॅटेगरीमध्ये आल्यामुळे त्याची ती बिल्डिंग डिमॉलिश केली. आज दहिसर पूर्वेला पोस्ट ऑफिस नसल्यामुळे नागरिकांचे अनेक हाल होत आहे. तर मी आपणा मार्फत विनंती करते की मुंबई महानगरपालिकेला विनंती करून आनंदनगर मंडईमध्ये जे पहिल्या माळ्यावर जागा आहे ती तात्पुरती मुंबई महानगरपालिकेने पोस्ट ऑफिसला द्यावी, जोपर्यंत पोस्ट ऑफिसला नवीन जागा मिळत नाही तोपर्यंत. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये आगरी कोळी भवन बनवण्यासाठी DPR तयार होत आहे. ते लवकरात लवकर काम दहिसर गावठण येथे चालू करावे ही सुद्धा मागणी करत आहे. अध्यक्ष महोदय, आशिषजीने सांगितलं त्याप्रमाणे गावठण, कोळीवाडे आणि पूर्ण महाराष्ट्रातील गावठण कोळीमांचं सीमांकनाचा निर्णय तुम्ही घेतायत. पण माझी विनंती आहे की ज्या ठिकाणी त्यांनी सीमांकन करायचं मोजणी मापणी केलेली आहे अशा ठिकाणी, म्हणजे आमच्या मुंबई उपनगरामध्ये जे आमचे कोळीवाडे आहेत, जे आमचे गावठणे आहेत, ह्यांचे लवकरात लवकर सीमांकन केलेल्याचा नकाशे जाहीर करून ते मुंबई महापालिकेला द्यावे, जेणेकरून आमच्या तिकडे राहणाऱ्या गावठण कोळीवाड्यातल्या भूमिपुत्रांना जो 1962चा पुरावा द्यावा लागतो तो न द्यावता त्यांना वाढीव चटई क्षेत्र मिळून ते सुद्धा आपल्या मुलांसाठी घरे बांधू शकतात. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातला मोठा प्रश्न म्हणजे AI म्हणजे एअरपोर्ट अथॉरिटीची जागा आहे. त्यामध्ये जे त्यांचे रडार आहेत, ह्या रडारांमुळे जवळजवळ 10,000 लोक आज घरापासून वंचित राहिलेली आहेत. अध्यक्ष महोदय, गेल्या अधिवेशनामध्ये सरकारने सुद्धा याच्यासाठी प्रयत्न केले. मुंबई महानगरपालिकेने त्याच्यासाठी 456 कोटीची बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेली आहे. मी आपल्या मार्फत मुख्यमंत्र्यांना विनंती करते, आपलं राज्य केंद्रामध्ये पण आहे, राज्यामध्ये पण आहे. आज दहिसरकरांना जो त्रास होत आहे AI मार्फत, त्याचे जे रडारच्या ह्याच्यामुळे जी आम्हाला हाईट रिस्ट्रिक्शन आहे ती तातडीने हाईट रिस्ट्रिक्शन रद्द करण्यासाठी गोराईला जी MMRDA जागा दिलेली आहे, मुंबई केंद्र शासनाने MMRDA दिलेली आहे. MMRDA आता मेट्रोचं तिकडे काम नसल्या कारणाने ती जागा ही मुंबई महानगरपालिकेला हस्तांतर करण्याचा एवढा फक्त निर्णय घ्यायचा केंद्राच्या कॅबिनेटमध्ये आहे. तर तातडीने मुख्यमंत्र्यांनी सन्माननीय एव्हिएशन मंत्री महोदयांना आपण तातडीने पत्र लिहावं आणि गोराईला जी जागा त्यांना दिलेली आहे त्या ठिकाणी रडार हे लवकरात लवकर तिकडे त्यांनी शिफ्ट करावे आणि दहिसरकरांना जे हाईट रिस्ट्रिक्शनचं त्यांनी बंधन घातलंय त्याच्यातून मुक्त करावे, जेणेकरून ज्या रिडेव्हलपमेंटच्या बिल्डिंग्स
भूमिहीन करून ठेवल्यात, लोकांना घरापासून आज वंचित राहिले, ते लवकरात लवकर लोकांचे प्रोजेक्ट चालू होतील आणि तिकडच्या नागरिकांना सुद्धा दिलासा मिळेल. अध्यक्ष महोदय, खास करून मी मंत्री महोदयांना आणि मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करते का लाडकी बहिणीसाठी आपण चांगल्या योजना आणलेल्या आहेत. पण माझी सरकारला विनंती आहे की रेल्वेच्या प्रवेशद्वारा ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागांमध्ये सौंदर्यीकरण व स्थानिक महिला बचत गट यांना वस्तू विक्री करता जर जागा थोडी उपलब्ध करून दिली तर महिलांना त्याचा फायदा होईल. अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं स्वप्न आहे की आपल्या सोलर लाईट तर मुंबई महानगरपालिकेच्या शाळा असतील, आपले शाळांच्या बरोबर जे RTOचे ऑफिस असतील, महापालिकेचे ऑफिस असतील, डॉक्टर्स दवाखाने असतील, ह्याच्यावरती सौर ऊर्जा त्यांनी हे करावी, जेणेकरून त्याचा फायदा हा सरकारला सुद्धा होईल आणि आपल्याला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. अध्यक्ष महोदय, खास करून शेवटचा मुद्दा की माझ्या मतदारसंघामध्ये असलेले कुष्ठरोग वसाहत आहे, ह्या कुष्ठरोग वसाहतांसाठी त्यांची सेपरेट वसाहत करावी, कारण जेणेकरून त्यांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं तर लोक त्यांना स्वीकारायला तयार नसतात. त्यामुळे कुष्ठरोगांची जी घरं आहेत त्यांना सेपरेट त्यांची वसाहत करून त्यांना घरं देण्यात यावी, ही सुद्धा मी सरकारकडे मागणी करत आहे. अध्यक्ष महोदय, शेवटचा प्रश्न की माझ्या मतदारसंघामध्ये दहिसरमध्ये रेल्वे लगतच्या झोपडपट्ट्या आहेत. ह्या रेल्वे लगतच्या झोपडपट्ट्यांना सरकारने त्यांना MMRDAच्या मार्फत घरं द्यावी आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, आपण जो ह्याचा प्रोजेक्ट करतोय धारावीचा, आणि ह्या धारावीच्या प्रोजेक्टसाठी तिकडे विस्थापित होणाऱ्या लोकांसाठी दहिसर चेक नाक्याची जागा मागणी केलेली आहे. पण अध्यक्ष महोदय, आज मी आपणास या सभागृहात सांगू इच्छिते की ती जागा मुंबईच्या वाढत्या वाहतुकी, आमच्या दहिसरमध्ये चेकनाक्याला होणारी वाहतूक कोंडी ह्याच्यासाठी जे तुम्ही धारावीच्या लोकांसाठी तिकडे घरे देणार आहेत ती न देता दहिसर चेकनाक्यावरती वाहतूक ची कोंडी सोडवण्यासाठी तिकडे आपण वाहनतळ तयार करण्यात यावं अशी मी विनंती करते. अध्यक्ष महोदय, शेवटचे दोन लास्ट घ्या चला. अध्यक्ष महोदय, कानडे साहेब एक मिनिट. अध्यक्ष महोदय, शेवटचं की आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका, नगरपालिका, विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुका येतात. पण निवडणुकीच्या ह्या वेळेला अधिकाऱ्यांचीच कमी असते. मग मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी घेतात, आरोग्य खात्याचे अधिकारी घेतात. तर शासनाने कायमस्वरूपी निवडणूक कार्यालयासाठी भरती करावी, जेणेकरून दरवेळेला हा घोळ होतो. ऐन कामाच्या वेळेला महानगरपालिकेचा स्टाफ घेतला जातो, त्यामुळे महानगरपालिकेला सुद्धा काम करण्यासाठी अनेक अडचणी येतात. त्यामुळे निवडणूक कार्यालयासाठी सरकारने वेगळी कर्मचाऱ्यांची भरती करावी. धन्यवाद आपण बोलणं दिल्याबद्दल. सन्माननीय